नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण सोयाबीनमध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. चला तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला सोयाबीन घ्यायचे आहे. जी मोठीवाली वडी येते ना ती घ्यायची आहे. आता गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकायचे, मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं 10 मिनिटे. गॅस बंद करायचा म्हणजे हे सोयाबीन व्यवस्थित असे फुलले जातात, छान असे भिजतात. आता सोयाबीन भिजतात तोपर्यंत इथे आपण कांदा बारीक चिरून घेऊया. सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरसुद्धा आपण बारीक बारीक असे चिरून घेऊया. रेसिपी आजची आहे ना अतिशय भन्नाट आहे, पौष्टिक आहे. ज्यांना सोयाबीन खायला आवडत नाही किंवा ज्यांना सोयाबीनची भाजी खायला अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी छान आहे. पहा, इथे आपण भाज्या चिरून घेतल्या आणि ते सोयाबीन पण पहा पाण्यामध्ये टाकले होते. व्यवस्थित असे फुललेले आहेत म्हणजेच सोयाबीन भिजलेले आहेत. आता आपण यामधील पाणी काढून टाकूया आणि सोयाबीन पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. पहा, संपूर्ण सोयाबीनमधील पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे सोयाबीन आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. यासोबतच 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची यामध्ये घालूया. आता यामध्ये आपण पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने आपण हे सोयाबीन मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. जास्तही अगदी बारीक करायचं नाही. पहा, अशा स्वरूपाचे बारीक करून घ्यायचं आहे. जर असं सुटसुटीत मोकळं राहिलं पाहिजे. आता लगेच आपण हे बारीक केलेले सोयाबीन एका बाउलमध्ये काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीचं आपण थोडंसं मोठं जाडसर हे सोयाबीन मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. जसे की थोडीशी हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, थोडेसे जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालूया, एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया, सोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एक छोटा चमचा पांढरे तीळ घालायचे, थोडीशी कसुरी मेथी यामध्ये घालूया. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की राजवीर असताना मी रेसिपीज वगैरे सगळं कसं मॅनेज करते. तर मी जेव्हा पण रेसिपीज बनवते तर तो असे चेअर घेऊन इथे असतोच मध्ये मध्ये करायला किंवा हेल्प करायला. तर अशा पद्धतीने मी ह्या रेसिपीज मॅनेज करत असते. असो तर पहा, इथे आपण सर्व मसाले यामध्ये घातले. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव असं करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर पहा, सुरुवातीला फक्त एक मोठा चमचा बेसन पीठ आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला छान असं बाइंडिंग येईल याकरता आपण थोडंसं यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही. जे काही यामध्ये सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे, ओलावा आहे, त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा ताजे दही. दही नक्की यामध्ये वापरा, यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. दही घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, आपण सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आजची जी रेसिपी आहे ना अतिशय प्रोटीनयुक्त अशी आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. त्यामुळे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुमच्यासाठी ही रेसिपी खूपच जास्त फायदेशीर आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तयार केलेलं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे. तर आज आपण सोयाबीनपासून अतिशय झटपट अशी होणारी पौष्टिक टिक्की बनवतोय, ज्या की आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवणार आहोत. खायलाही पौष्टिक आहे. जर तुमच्याकडे कोणी सोयाबीनची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीची टिक्की एकदा नक्की ट्राय करून पहा. चवीलाही छान लागते आणि खायलाही तितकीच पौष्टिक आहे. तर या पद्धतीने आपण या सर्व टिक्की बनवून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. पहा, इथे आपण सर्व टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता या टिक्की आपण शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणजे अगदी थोड्याशा तेलामध्ये याला आपण भाजून घेणार आहोत. फ्राय पण नाही, फक्त भाजूनच घ्यायचं आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. यावरती आपण तयार केलेल्या टिक्की ठेवूयात आणि या टिक्की आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून टिक्की आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा भाजल्या जातात, शिजल्या जातात. सर्व टिक्की आपण पॅनवरती ठेवूयात.
या टिक्की तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. सकाळी संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुक्यासाठी नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता. सर्व टिक्की ठेवलेल्या आहेत. आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर आपण या टिक्की पलटवून घेऊया. पाहू शकता खालच्या बाजूने टिक्की व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. आता सर्व टिक्की पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. सर्व टिक्की इथे आपण पलटवून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा भाजून घेऊयात. गॅस आपल्याला शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून या टिक्की बाहेरून छान कुरकुरीत होतील आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातात. पहा, इथे आपण या टिक्की दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता लगेचच आपण या टिक्की काढून घेऊया. अतिशय झटपट 10-15 मिनिटामध्ये आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. बनवायला सोपा आणि खायलाही चविष्ट आणि पौष्टिक आहे. मस्त गरमागरम अशा या टिक्की तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. ही टिक्की पहा, बाहेरून छान कुरकुरीत झालेली आहे आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सोयाबीन टिक्की नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली रेसिपी जरूर आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा, यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत, त्यामुळे ही टिक्की दिसायलाही तितकी सुंदर दिसते आणि चवीला सुद्धा खूपच छान झालेली आहे. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला मग, बाय बाय.